नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत। खरं तर आजचा दिवस हा राज्यभरातील 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस, कारण गेल्या अनेक दिवसांपासून 12वीचे विद्यार्थी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो निकाल आज अखेर लागलाय आणि राज्यातील 12वीचा निकाल 93.37% इतका लागलाय। एक टप्पा तर या विद्यार्थ्यांनी पार केलाय, मात्र आता सर्वात मोठा टप्पा या विद्यार्थ्यांना पार करायचा आहे आणि तो म्हणजे 12वी नंतर कोणतं करियर निवडायचं। आणि विद्यार्थ्यांमधील हाच संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे करियरच्या नव्या संधी। आणि यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ॲडव्होकेट अनंत गुलक्षी। तर आज 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असणार आहे की आता 12वीचा तर निकाल लागलेला आहे, मात्र या निकालानंतर नेमका कोणत्या करियरकडे आपण निवड करायची किंवा कोणत्या संधीकडे आपण बघायचं। मात्र या सर्व संभ्रमावर आज आपण त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रातील कोकण विभागातील खरं तर हा सर्वाधिक मोठा निकाल लागलेला आहे। आपल्यासोबत अनंत गुलक्षे सर जोडले गेलेले आहेत। सर, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। खरं तर अनेक दिवसांपासून 12वीचे विद्यार्थी आहेत ते या निकालाची वाट पाहत होते आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक काहीशी कमी जरी झाली असली तरी त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे पुढे नेमकं काय करायचं आणि नेमकं कोणतं करियर निवडायचं याबाबतही त्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। त्यामुळे हा करियर निवडण्याआधी नेमकं मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वात आधी तर ज्या यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या या यशासाठी। आणि जे काही कारणास्तव यशस्वी नाही होऊ शकले त्यांनी खचून न जाता येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये जी एक्झाम होणार आहे त्यासाठी त्यांनी तयार व्हावं। आता जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी 3 गोष्टी पाहून आपलं करियर निवडायचं असतं। नंबर 1, त्यांचा मुळात इंटरेस्ट कशामध्ये आहे, दुसरं त्यांची स्ट्रेंथ काय आहे आणि तिसरं नेमकं त्यांनी कुठल्या स्ट्रीममध्ये एज्युकेशन घेतलं आहे, ते आर्टमधले आहे, सायन्समध्ये आहे की कॉमर्समधले आहे, यानुसार आपल्याला करियरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात। त्याचा विचार करून जर विद्यार्थ्यांनी करियर निवडलं तर ते फायद्याचं होईल असं मला वाटतं। सर, तर आता खरं तर आपण सुरू करूया। तर पहिला म्हणजे कला म्हणजेच आर्ट्स क्षेत्रातून, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आर्ट्समधून आपलं 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि आता ते उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या संधीकडे बघावं किंवा कोणत्या करियरकडे बघावं? एक तर ते BA करून ग्रॅज्युएशन करू शकतात, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये ते BA करून त्यानंतर मास्टर डिग्री, नेट सेट, PhD याकडे जाऊ शकतात, लेक्चरशिपकडे। त्या व्यतिरिक्त ते MSW मास्टर ऑफ सोशल वर्क, BSW हे करू शकतात, सोशल वर्क एक फील्ड आहे। त्यानंतर मास कम्युनिकेशन, जर्नलिझम हे फील्ड आहे, त्याच्याकडे जाऊ शकतात किंवा MPSC किंवा UPSCची तयारी करून ती वेगवेगळ्या सेवांमध्ये नोकरी देऊ शकतात, हे त्यांच्यासाठी वाटा आहेत। त्या व्यतिरिक्त असे काही फील्ड आहे ज्याच्यामध्ये कुठलाही 12चा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो, जसं LLB लॉची फील्ड आहे, तिथे पण 5 इयरचा कोर्स जॉईन करू शकतात। पण यासाठी काही कोर्ससाठी त्यांना आधी एंट्रन्स एक्झाम देणे आवश्यक असते। विद्यार्थ्यांनी आपल्या इंटरेस्टनुसार जर या कोर्सबद्दल आधी पूर्व माहिती घेतली संपूर्ण पद्धतीने, त्यानंतर आर्टच्या विद्यार्थ्यांना करियर निवडताना सोपं जाईल असं मला निश्चित वाटतं। अरणजी, खरं तर 12वीचा निकाल लागला की खरं तर मुलांमध्ये धाकधूक वाढायला सुरुवात होते, काय करायचं असं संभ्रम असतो, खूप गोंधळलेली असतात मुलं। तुम्ही आता कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं सांगितलं, मग जे कॉमर्समध्ये आहेत, ज्यांनी कॉमर्समधून आता आपली परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी करियर निवडताना नेमक्या कोणत्या संधीकडे बघितलं पाहिजे? जे कॉमर्सवाले विद्यार्थी आहे ते BCom करू शकतात, त्यामध्ये ग्रॅज्युएट करू शकतात। त्यानंतर बँकिंग क्षेत्र त्यांच्यासाठी आहे, ते CA CS म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या फील्डमध्ये जाऊ शकतात किंवा जर मॅनेजमेंटमध्ये, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर BBA त्यानंतर MBA करून बिझनेसमध्ये पण ते आपलं करियर त्यानुसार ठरवू शकतात कॉमर्सवाले। मग आता यानंतर तिसरी खरं तर फील्ड राहते ती विज्ञान शाखा, आणि विज्ञान शाखा म्हणजे कायमच तिच्याकडे भीतियुक्त असं नजरेने पाहिलं जातं। त्यातच सायन्स घेण्याचा निर्णय घेतला की 12वी नंतर नेमकं काय करायचं असा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला असतो, त्यामुळे त्यांना नेमका तुम्ही काय सल्ला द्याल? निश्चितच सायन्सवाल्यांना इतर स्ट्रीमपेक्षा जास्त संधी उपलब्ध आहे। ते सोपं BSc करू शकतात वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये, त्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल फील्डमध्ये ते जाऊ शकतात, टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये BTech वगैरे करू शकतात। यानुसार अनेक संधी त्यांच्यासाठी आहे। आणि मी अजून ॲडिशनल सगळ्यांसाठी सांगेल की आजकाल टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंग झालं किंवा AI जसे स्किल्स आहे, या फील्डकडेही विद्यार्थ्यांनी पाहिलं तर त्यांना संधी आहेत। शिवाय ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच बिझनेसमध्ये जायचं असेल तर त्यासाठी ते एज्युकेशन घेऊ शकतात, त्या फील्डमध्ये ते पुढे जाऊ शकतात।
तर जसं तुम्ही म्हणालात की सध्या टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि मुलांचा खरं तर ओढा हा टेक्नॉलॉजीकडे जास्त असतो, त्यामुळे जर टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये काही करिअर करायचं असेल, AI मार्केटिंग असेल किंवा डिजिटल मार्केटिंग असेल, तर या करिअरकडे किंवा या मार्केटिंगमध्ये बघताना मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे किंवा कसं त्याची निवड केली पाहिजे? सर्वात आधी तर विद्यार्थ्यांनी पाहायला पाहिजे की मला त्यात इंटरेस्ट आहे का, त्यांचं क्रिएटिव्ह माइंड चालतं आहे का, टेक्नॉलॉजी सहज पद्धतीने ते अवगत करू शकतात का, त्यानंतर हे शिकवणारे इन्स्टिट्यूट किंवा कुठल्या संस्थान आहे जे त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात, इथली माहिती घेऊन त्यानंतर त्या फील्डचा त्यांनी विचार निश्चितच करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर विद्यार्थ्यांनी या डिजिटल मार्केटिंगचा निवड केली किंवा AI मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला, तर यामध्ये त्यांना पुढे कशा प्रकारच्या संधी उपलब्ध असू शकतात? इथून पुढचं सगळे फील्ड जे आहे त्या या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीवर चालणार आहेत आणि याची हळूहळू सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की इथून 5 वर्ष 10 वर्षानंतर जे काम मनुष्याद्वारे होत आहे ते AIच्या माध्यमातून होणार, पण AIचा प्रॉपर यूज कसा करायचा, त्याला मार्केटिंग कसं करायचं, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये ते चांगल्या पद्धतीने वापरलं जाऊ शकतं, यासाठी AI एक्सपर्टची खूप गरज लागणार आहे. तर त्या दृष्टीने जर विद्यार्थ्यांनी विचार करून त्यात आपलं स्किल आणि नॉलेज वाढवलं तर निश्चितच त्यांच्यासाठी ही एक नवीन चांगली संधी करिअरची उपलब्ध होऊ शकते असं मला वाटतं. आनंदजी, आपण जसं बोलतोय की AI मार्केटिंगचा हा पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे, पण मुळात AI मार्केटिंग म्हणजे काय हे थोडं विस्तृत पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं तर त्यांना ते करिअर निवडताना जास्त फायदा होऊ शकतो. निश्चितच जसं आपण पाहतोय की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आता इन्हान्समेंट डेव्हलपमेंट होत आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याद्वारे अनेक गोष्टी वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सहज पूर्ण होतात. वेगवेगळे जर क्रिटिकल टास्क आहे तो सहज पूर्ण होतो, पण AIचा वापर कसा करायचा, वेगवेगळ्या फील्डमध्ये AIचा वापर करून त्यांचे कामं कसे सहज पद्धतीने होऊ शकेल हे एक AIची फील्ड आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग म्हणजे जे काही सोशल मीडिया आहे ज्याच्याद्वारे ज्या कंपनीला किंवा ज्या प्रॉडक्टला मार्केटिंग करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे, जसं ऑनलाईन आपण परचेसिंग करतो आहे, अशा फील्डमध्ये डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल फील्डमध्ये जर विद्यार्थी एक्सपर्ट झाले, त्या स्किल त्यांनी अवगत केल्या, ज्या अनेक ठिकाणी शिकवल्या जातात, तर निश्चितच करिअरची संधी खूप जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी आज उपलब्ध आहे आणि एक नवीन क्षेत्र आहे. तर निश्चितच विद्यार्थ्यांना ते शिकताना इंटरेस्ट पण येईल आणि भविष्यात याला खूप जास्त स्कोप पण आहे. पण हे सगळं सांगत असताना मला निश्चित सांगावंसं वाटेल, विद्यार्थ्यांचा त्या विषयात इंटरेस्ट असला पाहिजे. कुठलंही करिअर निवडताना आधी संपूर्ण माहिती घेऊनच तुम्ही करिअर निवडलं पाहिजे. त्यासोबतच त्या करिअरला एक प्रतिष्ठा, एक मान सन्मान, रिकॉग्निशन समाजाचं असलं पाहिजे. असं चांगलं करिअर निवडा आणि भविष्यात तुमच्या गरजा आणि स्वप्न पूर्ण होऊ शकेल एवढे कमाई किंवा एवढं अर्निंग त्यातून होईल याचा विचार करूनही करिअर निवडणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना करिअर निवडताना ह्या सगळ्या माहिती उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. आनंदजी, तुम्ही बोलताना मगाशी असं म्हणालात की स्पर्धा परीक्षांचा देखील पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे. म्हणजे जर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करायची असेल किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी हवी असेल तर कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांचा ते वापर करू शकतात किंवा स्पर्धा परीक्षा ते देऊ शकतात? निश्चितच स्पर्धा परीक्षा हे तर आहेच, कारण आज स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक शासकीय नोकऱ्यांमध्ये विद्यार्थी जाऊ शकतात. जर महाराष्ट्राचा विचार केला तर MPSCच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अनेक परीक्षा आहेत, त्याद्वारे ते पास करून त्याची प्री, मेन, इंटरव्ह्यू ह्या 3 स्टेजेसमध्ये ते पास करून पुढे जाऊ शकतात. जर केंद्र शासनातील नोकऱ्या आपल्याला हव्या असेल तर MPSC सोबतच UPSC च्या एक्झाम्स घेतात. IAS IPS साठी त्या एक्झाम ते घेऊ शकतात, IAS साठी. त्यानंतर MPSCच्या माध्यमातून राज्यसेवा आहे, त्यानंतर तलाठी आहे किंवा वेगवेगळ्या ज्या शासकीय प्रशासकीय जॉब्स आहे त्यासाठी ती MPSCचा एक स्पर्धात्मक परीक्षा म्हणून उत्तम एक पर्याय पाहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची सतत अभ्यास करण्याची तयारी आहे, शिवाय ज्यांचा बेस 12th मध्ये चांगल्या पद्धतीने चांगला झालेला आहे, असे विद्यार्थ्यांनी निश्चितच MPSC UPSC या स्पर्धात्मक परीक्षाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. त्याचे चरण काय आहे, स्टेप्स काय आहे हे समजून घेऊन जर विद्यार्थी पुढे जात असेल, अभ्यास करत असेल तर निश्चितच त्यांना खूप साऱ्या संधी नोकरीच्या यातून उपलब्ध होऊ शकतात. आनंदजी, तर एखाद्या विद्यार्थ्याला बँकिंग क्षेत्रामध्ये जर आपलं करिअर करायचं असेल तर त्यानं कोणतं फील्ड निवडलं पाहिजे किंवा त्यानं कोणता पर्याय निवडला पाहिजे? तर जर कॉमर्स विद्यार्थी असेल, जर त्यांनी
12th कॉमर्समध्ये केलेलं असेल तर तो BCom करून, बॅचलर ऑफ कॉमर्स करून आधी त्याचं बेसिक नॉलेज जे आहे अकाउंटिंगचं आहे किंवा बाकी गोष्टीचं आहे ते करून, त्यानंतर MPSCच्या माध्यमातूनसुद्धा बँकेच्या एक्झाम्स होतात, त्या एक्झाम पास करून ते क्लर्कची एक्झाम असेल किंवा मॅनेजरची एक्झाम असेल बँकमध्ये, या फील्डसाठी ते तयारी करू शकतात. स्पर्धात्मक परीक्षा आणि त्यासोबत त्यांनी ग्रॅज्युएशन जर BComमध्ये केलं तर हे निश्चितच त्यांना मदत करेल बँकिंग क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी. आनंदजी, आपण म्हणतो की सायन्स करत असणारा व्यक्ती असेल किंवा विज्ञान शाखेतला विद्यार्थी जो असेल त्याला इंजिनियर किंवा डॉक्टर हे दोन पर्याय प्रत्येकालाच माहिती असतात की सायन्समधला विद्यार्थी तो एक तर इंजिनियर होईल किंवा विद्यार्थी होईल, पण या व्यतिरिक्त सायन्समधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही वेगळे पर्याय आहेत का? डिफेन्स फील्डमध्ये ते जाऊ शकतात, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, त्यामध्ये ते जाऊ शकतात. JEE आणि नीटच्या माध्यमातून ते मेडिकल फील्डमध्ये किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये ते जाऊ शकतात. पण डिफेन्स फील्ड आहे ज्याच्याकडे जर विद्यार्थ्याचा इंटरेस्ट असेल, नेव्हीमध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे, एअरफोर्समध्ये जायचं आहे, तर हा निश्चितच एक चांगला पर्याय त्यांच्यासाठी सायन्सवाल्यांसाठी राहू शकतो. पण मग डिफेन्स क्षेत्रामध्ये जर त्यांना जायचं असेल तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया असतात का, किंवा नेमके कोणकोणते त्याला नियम असतात त्यामुळे त्यांना ते पाळावे लागतील आणि त्यानुसार ते नियम पाळत किंवा ते पर्याय निवडत त्या डिफेन्स क्षेत्रात जाऊ शकतील? असं स्पेसिफिक सांगणं कठीण जाईल, पण विद्यार्थ्यांना जर इंटरेस्ट असेल तर मी सांगेन की त्यांनी ज्याच्यामध्ये जायचं आहे त्या परीक्षेसाठी जे एंट्रन्स एक्झाम आहे त्याचा क्रायटेरिया काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. असं जनरलाइज सगळ्यांसाठी सांगणं कठीण जाईल, पण नेव्हीसाठी वेगळा क्रायटेरिया आहे, एअरफोर्ससाठी वेगळा क्रायटेरिया आहे. त्याची जे पूर्वपरीक्षा होते जी पास करायची आहे ते जर आधी विद्यार्थ्यांनी समजून घेतली त्यानंतर त्यांनी ते निवडण्याचा विचार केला तर हे निश्चित फायद्याचं होईल असं मला वाटतं. आनंदजी, असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना परदेशात जाऊन शिकण्याची खूप आवड आहे किंवा त्यांना इच्छा असते की आपण परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, तर मग अशा मुलांसाठी काय पर्याय आहेत? अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक शासनाच्या स्कॉलरशिप आहे ज्याच्याद्वारे ते जाऊ शकतात. त्यांचं एज्युकेशन ते दुसऱ्या ठिकाणी जर घ्यायचं असेल तर तिथल्या कुठल्या युनिव्हर्सिटीज आहे आणि त्यांना कुठला कोर्स करायचा आहे आणि ते कुठल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून तिथे जाऊ शकतात याचा विचार करून, याची माहिती काढून विद्यार्थी त्या विदेशातल्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी जाऊ शकतात. आणि बिझनेस फील्ड आहे, ट्रेनिंग फील्ड आहे किंवा क्रिएटिव्ह फील्ड आहे ज्याला आम्ही फाईन आर्ट म्हणतो, वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. जर एखाद्याला संगीत क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, पेंटिंग, स्कल्पचर आहे, ॲक्टिंग करिअर आहे, अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये, आर्ट फील्डमध्ये सुद्धा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात असं मला वाटतं. कारण एका ठिकाणी शिकलेला व्यक्ती हा आपली सेवा आता एका ठिकाणी न जाता संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा देऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं बिझनेस म्हणून किंवा एक जॉब म्हणून आपल्या सेवेच्या माध्यमातून दुसऱ्यांना फायदा पण मिळवून देऊ शकतो. आनंदजी, आपण मगाशी बोललो AI टेक्नॉलॉजी बाबत किंवा AI मार्केटिंग बाबत बोललो. खरं तर कुठल्याही फील्डमध्ये किंवा कुठल्याही विभागामध्ये ॲडमिशन घेताना खर्च किंवा पैसा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे जर मुलांना AI मार्केटिंग करायचं असेल तर ते जास्त खर्चिक असू शकतं किंवा सर्वसामान्यामधल्या प्रत्येक मुलाला AI मार्केटिंग किंवा येणाऱ्या टेक्नॉलॉजीसोबत जाण्यासाठी हा पर्याय निवडता येऊ शकतो? निश्चितच खर्चाचा हा मुद्दा येतोच, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती तेवढी नसते, पण आपण कुठे नेमकं शिक्षण घेतोय त्याच्यानुसार तो खर्च वेगवेगळा असू शकतो. जर आर्थिक परिस्थिती नसेल तर साध्या इन्स्टिट्यूटमधून जिथे शिकवल्या जातात कमी खर्चात तिथे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. मुळात मला असं व्यक्तिगत वाटतं की आपण कुठे शिकतो त्यापेक्षा जिथे शिकतो तिथे किती चांगल्या पद्धतीने ज्ञान आणि स्किल अवगत करतो हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचं असते. आपण बरेचदा चांगल्या महाविद्यालयाचं नाव घेतो, कॉलेजेसचं नाव घेतो, तिथेच चांगला विद्यार्थी घडतो असं नाही आहे. तर साध्या कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा विद्यार्थी खूप एक्सल करणारे आहेत. तर विद्यार्थ्यांनी कमी खर्चाच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन स्वतःच्या स्किल आणि नॉलेजवर जर भर देऊन तिथे सुद्धा आपल्याला स्वतःला चांगल्या पद्धतीने जर एक्सप्लोर केलं, चांगल्या पद्धतीने नॉलेज घेतलं तर तोही विद्यार्थी साध्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेलाही खूप पुढे जाऊ शकतो. आणि असे अनेक उदाहरणं आहेत की त्यासाठी गरजेचं नाही की खूप महागड्या आणि जास्त खर्चिक इन्स्टिट्यूटमध्येच त्यांनी प्रवेश घेतला पाहिजे. यासाठी पुन्हा मी एक सांगतो की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा जिथे जिथे उपलब्ध संधी आहेत किंवा शिक्षणाच्या सोयी आहेत तिथे कुठल्या आपल्या इकॉनॉमिकल बजेटमध्ये ते बसतं यानुसार माहिती काढून मग त्यानंतर तो निर्णय घेतला तर कमी खर्चातही आवड असणारी संधी क्षेत्रामध्ये विद्यार्थी निश्चितच जाऊ शकतात आणि प्रगती करू शकतात. नक्कीच. तर खरं तर आनंदजी, हा मुद्दा झाला. खरं तर ज्यांना जास्त टक्के आहेत त्यांना ॲडमिशन मिळवणंच खरं तर सोपं असतं, पण 12वीची परीक्षा ही फार कठीण असते आणि या परीक्षांमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना फार कमी टक्के मिळालेले असतात, अगदी 35-40 असेही टक्के मिळालेले असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी काही करिअरच्या संधी आहेत का?
अनेक संधी आहेत. जसं कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन जर त्यांनी आर्ट केलं असेल तर तो BA करून ग्रॅज्युएशन करू शकतो. हे ग्रॅज्युएशन त्याला MPSCची एक्झाम देण्यासाठी तिथे कुठला पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही आहे. तर त्याद्वारे जर ते बेस पक्का करेल, ग्रॅज्युएशन जर BA मध्ये करेल, त्या दरम्यान त्यांची तयारी होईल. त्याच दरम्यान ते MPSCचं जर अभ्यास करतायत तर त्यामध्ये ते ज्या वेगवेगळ्या प्रशासकीय जागा आहेत त्या मिळवू शकतात. आणि पर्सेंटेज हा क्रायटेरिया अनेक ठिकाणी नसतो. ज्या ज्या ठिकाणी पर्सेंटेजनुसार कट ऑफ होऊन ॲडमिशन होतात त्या सोडल्या तर इतर स्पर्धात्मक परीक्षा ज्याच्याद्वारे प्रशासकीय विभागामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यामध्ये संधी मिळू शकतात याचा विचार विद्यार्थ्यांनी निश्चितच करायला पाहिजे. तुम्ही म्हणालात की खरं तर अनेक ठिकाणी असं आहे जिथे टक्केवारीचा खरं तर मुद्दा घेतला जात नाही, पण अशा अनेक ठिकाणं जी आहेत तिथे टक्केवारी लक्षात घेतली जाते. त्यामुळे मुलांनी मग त्याला घाबरून न जाता त्याला ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही त्यांना नेमका काय सल्ला द्याल? आपल्या पर्सेंटेजनुसार आपल्याला जिथे संधी मिळू शकते तिथे प्रयत्न करणे, नाही तर दुसरा पर्याय आपल्यासाठी या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो याचाही विचार जर केला तर ते हताश होणार नाही. कारण एकदा निकाल लागलेला आहे, जो पर्सेंटेज आले आहे त्यानुसार आपल्याला आता करिअर निवडायचं आहे. तर त्या दृष्टीने जर विद्यार्थी पुढे गेले एक सकारात्मक दृष्टिकोनातून की चला या पर्सेंटेजवर आपल्याला या ठिकाणी या कोर्ससाठी ॲडमिशन मिळू शकते का, प्रयत्न केले, नाही मिळाले तर आपण दुसरा काय पर्याय असतो जो ज्याला आपण प्लॅन B म्हणतो, प्लॅन C म्हणतो, हे जर डोळ्यासमोर ठेवलं तर हताश न होता अनेक दुसरे पर्याय सुद्धा विद्यार्थ्यांना सापडू शकतात. आनंदजी, आपण मगाचपासून एका स्पेसिफिक कोर्स बाबत किंवा असं बोलतोय, पण असे अनेक विद्यार्थी आहेत जे 12वी नंतर प्लेन ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतात, 15वी पूर्ण करतात आणि त्यानंतर आपल्याला काय नोकरीच्या संधी मिळतात का याकडे लक्ष देतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असेल का आणि त्यानंतर त्यांना काय करिअर संधी किंवा काय कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात? नक्कीच. जर आर्ट फील्डचा किंवा कुठल्याही फील्डचा जर विद्यार्थी असेल तो सोशल वर्क ह्या फील्डमध्ये जर BSW करतो आहे तर समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत, NGOच्या माध्यमातून संधी आहेत. त्या व्यतिरिक्त आर्ट फील्डमध्ये जर विद्यार्थी जात आहेत तर जसं आपण पाहतो की B.Pharm आहे मेडिकल फील्डसाठी, त्यासोबतच त्यांना BFA आहे मतलब बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचा जो फील्ड आहे, MFA आहे मास्टर ऑफ फाईन आर्ट्स आहे, या क्षेत्रामध्ये संधी आहे. त्या व्यतिरिक्त अनेक असे ठिकाणी आहेत, टुरिझमची संधी आहे, टुरिझममध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, मार्केटिंगच्या फील्डमध्ये खूप आहे, ट्रेनिंग फील्डमध्ये खूप जास्त स्कोप आहे. तर असे जे वेगवेगळे आहेत जिथं पर्सेंटेजचा क्रायटेरिया नसतो, फक्त इंटरेस्ट आणि त्यानंतर तुमची स्ट्रेंथ तुम्ही कशा पद्धतीने वापरता, इव्हेंट मॅनेजमेंटचा एक चांगला स्कोप त्यांच्यासाठी आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या संधी आहेत त्याचाही विचार विद्यार्थ्यांनी केलं तर ते ग्रॅज्युएशनच्या आधारावरही ते खूप चांगल्या पद्धतीनं त्या फील्डमध्ये पुढे जाऊ शकतात. आनंदजी, तुम्ही सांगितलं की टुरिझम म्हणजेच पर्यटन क्षेत्रामध्ये देखील अनेक करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे 12वी नंतर जर या विद्यार्थ्यांना टुरिझम क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असेल तर त्यांना नेमका कोणता कोर्स करावा लागेल? टुरिझमचेच कोर्सेस अवेलेबल असतात. त्यासाठी मुळात विद्यार्थ्याला स्वतः फिरण्याची इच्छा आणि ज्या ज्या ठिकाणी जातात तिथली माहिती संग्रहित करून ते पोहोचवणे, कशा पद्धतीने प्रवाशांची व्यवस्था करायची आहे, थोडंसं मॅनेजमेंट जर आलं आणि फिरण्याची जर स्वतः इच्छा असेल, त्यासाठी शिकण्याची आणि दुसऱ्यांना फिरवून प्रवासाचा आनंद मिळवून देण्याची जर इच्छा असते किंवा रुची असते या गोष्टीमध्ये, त्यांनी निश्चितच त्यामध्ये जायला पाहिजे. नवीन याच्यामध्ये आजकाल इव्हेंट मॅनेजमेंट हा सुद्धा एक पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. ज्यांना कमी पर्सेंटेज आहे तो त्याचा सुद्धा विचार करू शकतात. सध्या हॉटेल मॅनेजमेंट हा देखील एक पर्याय आहे की मुलं हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स निवडतात. त्यामुळे हा कोर्स निवडल्यावर त्यांना काय काय संधी असतील त्या सांगू शकाल का? वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मॅनेजरची जी पोस्ट आहे किंवा हॉटेल मॅनेजमेंट आहे हे खूप मोठी संधी आहे. कारण जगात प्रत्येकच जण खाण्याचा ज्याला म्हणतो आपण खाद्यप्रेमी आहे आणि अशामुळे नवीन नवीन हॉटेल्स उघडले जातात. त्यांना नवीन नवीन कर्मचारी, त्यांना लेबर्स, तिथे काम करणारे वेटर्स यांना सगळं मॅनेज करायचं असतं, फूड मॅनेज करायचं असतं, मोठमोठे प्रोग्राम्स असतात हॉटेल्समध्ये. तर यामध्ये जर ते शिकत असतापासून कॅटरिंगपासून तर हॉस्पिटॅलिटीपासून तर जे गेस्ट येतात त्याला वेलकम करण्यापासून तर तिथला स्टाफ मॅनेज करण्यापर्यंत अशा सर्व प्रकारचे कामं या हॉटेल मॅनेजमेंटच्या फील्डमध्ये करता येतात. 4 वर्षाचा कोर्स असतो याचा, 12th नंतर करता येतात आणि जर विद्यार्थ्याला इंटरेस्ट असेल त्यांनी निश्चितच करावा. आणि आपण LLB बाबत जर आपण बोललो तर LLB करण्याची देखील अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. मग या LLB करताना नेमक्या कोणकोणत्या अनेक पर्याय असतात, म्हणजे माध्यम हे असेल, माध्यम कायदा असेल किंवा असे अनेक पर्याय आहेत का? 12th नंतर 2 प्रकारचे कोर्सेस लॉच्या फील्डमध्ये चालतात.
एक 5 इयर कोर्स असतो जो 12th नंतर केला जातो, एक 3 इयर्स कोर्स असतो जो ग्रॅज्युएशन नंतर केला जातो. जर विद्यार्थी 12th नंतर कुठलंही ग्रॅज्युएशन करत असेल तर त्यानंतर 3 इयर कोर्स तो करेल LLBचा. जर 12th नंतर लगेच करायचं असेल तर 5 इयर कोर्स असतो. त्याच्यामध्ये BAची डिग्री इन्क्लूड असते. BA आणि LLB असं जॉईंटली ते होतात, पण यासाठी एंट्रन्स एक्झाम आधी द्यावं लागते, त्यानंतर त्याची निवड होते. आणि या फील्डमध्ये त्यानंतर जर कुणाला क्रिमिनॉलॉजीमध्ये प्रॅक्टिस करायची आहे किंवा मग लेबर लॉजमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, त्यानुसार मग ते मास्टर लेवलवर जाऊन करू शकतात. आपण आता खरं तर पारंपरिक पर्यायांव्यतिरिक्त आपण अनेक बोललो, पण या व्यतिरिक्त असे काही क्षेत्र आहेत का जिथे विद्यार्थ्यांनी कोणताही विचार न करता किंवा आपल्याला हे क्षेत्र आवडतं म्हणून या क्षेत्राचा निवड करावी असं बिनधास्त विचार करावा, अशी काही क्षेत्र आहेत का जी पारंपरिक व्यतिरिक्त अशी आहेत? जर शेती या भागाला जर पाहिलं तर त्यालाही जर एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विद्यार्थी शिकले तर तो एक संधी आहे. त्यानंतर मार्केटिंगची जी फील्ड आहे वेगवेगळी त्याच्यामध्ये संधी आहेत. नवीन बिझनेस सुरू करणे, स्टार्टअप सुरू करणे, मग तो छोट्यापासून का असे ना, हे शिकणे आणि करत राहून त्यामध्ये पैसा कमवणे, आपलं करिअर करणे, हे सुद्धा संधी आहे. तर ॲग्रिकल्चर फील्ड असेल किंवा मार्केटिंगची फील्ड असेल किंवा बिझनेसची फील्ड असेल, तर या 3 पर्यायाकडे विद्यार्थ्यांनी पाहिलं तर याच्यामध्ये खूप आधी कमी याच्यामध्ये त्यांचं करिअर बनू शकतं असं मला वाटतं. आपण विद्यार्थ्यांना खरं तर हे सगळे सल्ले देतोय, पण विद्यार्थ्यांना हा खरं तर कुठलाही पर्याय निवडताना पालकांचा आधार हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल? निश्चितच सर्वात आधी पालकांना हा सल्ला आहे माझा की तुमचे स्वतःचे स्वप्न तुमच्या मुलांवर लादू नका. त्यांना नेमकं काय बनायचं आहे हे जाणून घ्या. त्यांच्यासमोर वेगवेगळ्या करिअरच्या ऑप्शनच्या जी माहिती आहे, संपूर्ण माहिती ते ठेवा. विद्यार्थ्याच्या मनामध्ये करिअरबद्दल जर डाऊट असेल, शंका असेल, त्याचं एकमेव कारण लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं किंवा नॉलेजच आपल्याला कमी आहे, त्यामुळे कन्फ्युजन राहील. तर त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी सर्व पालकांनी आधी विद्यार्थ्यांसमोर अनेक ऑप्शनबद्दलची माहिती ठेवायची आहे, तिथे व्हिजिट करायची आहे, त्यानंतर करिअर निवडायचं आहे. आणि स्वतःला काय वाटतं यापेक्षा विद्यार्थ्यांना काय वाटतं, शिवाय मुळात विद्यार्थ्याची स्ट्रेंथ काय आहे, इंटरेस्ट काय आहे, हेही लक्षात घेऊन जर त्या करिअरचा विचार विद्यार्थ्यांनी केला तर ते निश्चितच पालकांसाठी बरं राहील आणि विद्यार्थ्यांसाठी बरं राहील. कारण बरेचदा असं होतं की एखाद्या ठिकाणी विद्यार्थी ॲडमिशन घेतो आणि त्यानंतर त्याला लक्षात येतं की मला हे जमत नाही आहे किंवा माझा याच्यात इंटरेस्ट नाही आहे आणि मग तो मध्येच ते सोडून देतो. तर असं व्हायला नको, ज्यामध्ये विद्यार्थ्याचे एफर्ट्स, पैसा आणि टाईम हा पूर्ण वाया जातो. तर हे न होता आत्ता 12th झाल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार, विद्यार्थ्याला मिळालेल्या पर्सेंटेजनुसार आणि त्याच्या इंटरेस्टनुसार आपल्याला काय काय संधी आहे याची जास्तीत जास्त माहिती मिळवणे पालकांनी सुद्धा, आणि ते विद्यार्थ्यांसमोर ठेवणे आणि त्याला निवडू द्यावे त्याचं आवडीचं करिअर. अशा पद्धतीने जर विद्यार्थीच्या समोर पॅरेंट्सनी, पालकांनी जर असं आशावादी दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने जर त्यांना मार्गदर्शन केलं, त्याच्यासोबत राहिले, तर निश्चितच विद्यार्थी एखाद्या कोर्समध्ये आनंदाने पुढे जाऊन त्याच्यामध्ये निश्चितच यशस्वी होतील अशी मला आशा आहे. नक्कीच, म्हणजे विद्यार्थ्यांना जो कोणता पर्याय निवडायचा असेल तो आधी आपल्याला काय आवडतंय, आपल्याला कशामध्ये आवड आहे हे बघा आणि मग तो पर्याय निवडा. धन्यवाद खरं तर आनंदजी, तुम्ही आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.